अमरावती जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले। मार्च महिन्यापासून उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आलेत। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून सावध राहण्याचे आवाहन केले। विनाकारण उन्हात बाहेर पडणे टाळावे, हलक्या रंगाचे विशेषतः पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत असंही प्रशासनाकडून सांगण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर पवार, जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती। आता जसे की आता नुकताच आपला उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची भरपूर शक्यता आहे। त्याच्यासाठी म्हणून आपण सगळ्या जनतेला एक आवाहन करू इच्छितो की उन्हामध्ये उगाच न फिरता काम असेल तरच घरामधून बाहेर पडावे आणि बाहेर पडल्यानंतर पांढरे जे डार्क कपड्याऐवजी पांढरे कपडे घालून आणि नाश्ता करून किंवा जेवण करूनच बाहेर पडावे आणि पाणी भरपूर प्रमाणात पिण्यासाठी हे करावे, पिण्याची क्षमता ठेवावी। तसेच काही लक्षणं, काही उष्माघाताची लक्षणं झाली लगेच नजीकच्या शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आमचे जे जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत तिथे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावे। आणि यासाठी आम्ही सर्व जनतेला कळवू इच्छितो की आमच्या सर्व सरकारी यंत्रणेत जेवढे सरकारी दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत जिल्हा स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती, येथे उष्माघातासाठी आपण थंड याच्यासाठी आपण त्यांच्यासाठी इथे एक वॉर्ड तयार केलेले आहे, जेणेकरून की उष्माघातातनं रुग्ण आला तर तात्काळ आपल्याला त्याचे उपचार करता येणार। यासाठी आपण कूलर किंवा AC जी व्यवस्था असेल असे सगळे वॉर्ड तयार केलेले आहे। जिल्हा स्तरावर पण आहे, ग्रामीण रुग्णालय, SDH आणि इतर ठिकाणी पण आपण सगळे वॉर्ड तयार करून ठेवलेले आहे। त्याच्यामुळे एवढं काही घाबरण्याचं कारण नाही आहे, पण लक्षणं जाणवताच लगेच नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क करून तेथील उपचार घेण्याची तयारी करावी। जिल्हा सामान्य रुग्णालयात किती वॉर्ड तयार करण्यात आले आहेत? जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या इथे जवळपास आपण सर्वच वॉर्डमध्ये व्यवस्था केलेली आहे, पण याच्या व्यतिरिक्त आपण स्पेशल म्हणून कॅज्युअल्टीमध्ये पण आहे आणि अतिरिक्त आपण 10 ते 20 खाटांसाठी त्याची तयारी ठेवलेली आहे। धुळे शहरातील सेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं एका कर्मचाऱ्यानं चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात प्रशासकीय अधिकारी आणि ओटीतील ब्रदर असे 2 जण गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी सुनील वाघ हा थकबाकी पगाराच्या मागणीवरून दुपारच्या सुमारास हॉस्पिटल परिसरात आरडाओरडा करत होता। त्यावेळी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र ढेरे आणि ओटीतील ब्रदर महेंद्र बोरसे यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी संतापलेल्या सुनील वाघ यानं आपल्या जवळील चाकू काढून दोघांवर वार केले। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच धुळे सिटी पोलीस स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेतले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पुढील तपास सुरू आहे। दरम्यान हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश अग्रवाल यांनी हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलंय। शिवप्रसाद ढेरे सेवा हॉस्पिटलमध्ये आज 12 वाजेच्या सुमारास माझा भाऊ राजेंद्र ढेरे तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत असताना तिथे वाघ नावाच्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या वार्ड बॉयने त्याच्यावर चाकूने हल्ला केला। 2 जण जबरदस्त जखमी झाले त्याच्यामध्ये आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू असून तर ही जी घटना घडली ती एकदम चुकीची घडलेली आहे। याच्यासाठी आता तर आम्ही तक्रार वगैरे पण आता दिलेली आहे, तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सेवा हॉस्पिटलमध्ये याच्यापुढे असे काही प्रकार घडायला नको त्याची काळजी घेण्यात यावी। तसेच सेवा हॉस्पिटलमधले जे प्रशासन आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना सपोर्ट करून त्यांना योग्य तो त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाने पण योग्य ती कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे आणि सदर घडलेल्या प्रकाराबद्दल
पूर्ण हॉस्पिटलतर्फे निषेध करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी इथं अंजनगाव दहिगाव मार्गाच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोहर रेचे यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिलाय. अंजनगाव ते दहिगाव रेचा गजदारी खीरपाणी या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. दरम्यान उपोषणस्थळी तहसीलदार पुष्पा सोळंके, गटविकास अधिकारी कल्पना जायभाय, जिल्हा परिषद शाखा अभियंता केवदे तसंच उपविभागीय अधिकारी पुनसे यांनी भेट देऊन मनोहर रेचे यांच्याशी चर्चा केली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत या रस्त्यासाठी ठोस निधी मंजूर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका मनोहर रेचे यांनी मांडली आहे. याच मार्गावरून उपचारासाठी अंजनगाव इथं नेत असताना एका आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न आता अधिकच गंभीर झालाय. दरम्यान गावकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे, प्रेमकुमार बोके आणि मानव अधिकार परिषद सदस्य मनोज मेळे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला समर्थन दिलंय. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.